या हिरव्या हिरव्या पावट्याची जेवणासाठी करूयात आज रस्सा भाजी। कढईत चमचाभर तेल घ्यायचं, त्यात कांदा लसूण थोडा वेळ परतायचं। त्यानंतर चमचाभर पावटा घ्यायचा, तो पण परतून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा लसूण थोडासा पावटा घालून बारीक वाटण करून घ्यायचं। हे वाटण आपलं तयार आहे। कढईमध्ये तेल घालून जिरे मोहरी तडतडली की वाटण घालायचं आणि वाटण परतून घ्यायचं। वाटण परतल्यानंतर त्यात घरगुती लाल मसाला टाकायचा, गरम मसाला 1 चमचा, हळद, हे सगळं परतून घ्यायचं। त्यानंतर पावटा टाकायचा, पाणी टाकायचं, कढीपत्ता, बटाटा, शेंगदाण्याचं कूट घालायचं, चमचाभर मीठ टाकायचं आणि पावटा शिजू द्यायचा। आमटीला उकळी आली की गॅस कमी करायचं, त्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती ही आमटी शिजू द्यायची। गरमागरम पावट्याची रस्सा भाजी आपली तयार आहे। भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर छान लागते। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी लागणारा रेसिपी यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा।